नमस्कार मित्रांनो, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी असतात, ज्या घोषणा असतात, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य ग्राहक असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी, गृहिणी, करदाते या सर्वांच्याच जीवनावर आणि खिशावर परिणाम पडत असतो। आणि म्हणून अर्थसंकल्पात ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्या तरतुदींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मग या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या नवीन घोषणा केल्या, काय आर्थिक तरतुदी केल्या, कोणत्या वस्तू महाग होतील तर कोणत्या वस्तू स्वस्त होतील, या संदर्भाने थोडक्यात अर्थसंकल्पाचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर या अर्थसंकल्पाचे काही वैशिष्ट्ये आपल्याला म्हणता येतील। यातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधेला जास्त महत्त्व दिलेले असून पायाभूत सुविधेसाठी जवळपास 6 लाख कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून यामध्ये रस्ते असतील, जलमार्ग असतील, रेल्वे मार्ग असतील, लॉजिस्टिक्स असतील, या सुविधांचा समावेश होणार आहे आणि या सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे। त्याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे। कृषी क्षेत्रामध्ये विकास करायचा, कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करायच्या। कृषी क्षेत्राच्या एकूण बजेटमध्ये यावर्षी जवळपास 7% एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची, त्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि कृषी उत्पादकता वाढविणे या बाबी डोळ्यासमोर ठेवून सरकारने कृषी क्षेत्रावर विशेष भर दिलेला आहे। त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी, सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाच्या सुविधा, मत्स्य व्यवसाय, व्याज सवलत, त्याचबरोबर भारत विस्तार हे एक AI टूल सरकार शेतकऱ्यांसाठी घेऊन येणार आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आलेला असून लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी काही प्रशिक्षणाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी C-Mart नावाचे एक उपक्रम या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नमो ड्रोन दीदी ही देखील नवीन योजना आणलेली आहे। या अंतर्गत ड्रोन तसेच AI आणि इतर काही नवीन तंत्राचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह देखील उभारले जाणार आहे। म्हणजेच महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता आणि महिलांचा आर्थिक स्वावलंबन या बाबीवर विशेष भर या अर्थसंकल्पात देण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला हायटेक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। देशभरातील जवळपास 15,000 शाळांमध्ये कंटेंट लॅब उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्याचबरोबर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर सवलत देखील दिल्या जाणार आहे आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत अनेक नवनवीन उपक्रम महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठीच राबविल्या जाणार आहेत। त्याचबरोबर मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह असणार आहे। तसेच शिक्षण आणि रोजगार यांचा समन्वय साधण्यासाठी विद्यापीठस्तरीय टाउनशिप विकसित करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। एकूणच संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण या बाबतीत या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला देखील चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पर्यटनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी देखील भरीव अशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। ही काही प्रमुख वैशिष्ट्ये या अर्थसंकल्पाचे सांगता येतील। तर मग या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या वस्तू स्वस्त होतील? तर या अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार स्वस्त होणाऱ्या वस्तू यामध्ये जे काही दुर्धर आजार आहेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, त्या आजारावरील उपचार आणि त्या
आजारावरील औषधं ही स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन, सोलारचे साहित्य, क्रीडा साहित्य तसेच चामड्याच्या वस्तू या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर मग कोणत्या वस्तू अशा आहेत की ज्या महाग होऊ शकतात? तर त्यामध्ये दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, डिजिटल कॅमेरा, कॉफी इत्यादी वस्तू महाग होऊ शकतात. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कुठल्याही प्रकारची सवलत जाहीर केली नसून कर सवलतीऐवजी कर सुधारणावर भर देण्यात आलेला आहे. 1 एप्रिलपासून नवीन कर कायदा लागू होणार आहे. त्याचबरोबर लोकानुनय करणाऱ्या कोणत्याही नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. म्हणजेच एक प्रकारे आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. एकूणच या अर्थसंकल्पात जागतिक बाजारातील अस्थिरता, AI सारख्या तंत्रज्ञानाची आवश्यकता, शेतकऱ्यांची सुबत्ता आणि महिलांची सुरक्षितता याद्वारे भविष्याची सुनिश्चितता या सर्व घटकांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे, हे मात्र नक्की. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.